गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। आचारसंहिता लागली, उमेदवारी अर्ज दाखल केले, अर्ज छाननी झाली, प्रचार सभा झाल्या, मतदान पार पडले आणि मुख्यमंत्री पदावर नियुक्तीही करण्यात आली। या घडामोडी राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणामध्ये नाही तर नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडल्या। या निवडणुकीत सार्थक कासोळे याची मुख्यमंत्रीपदी, वेदिका सूर्यवंशी आणि आदिल सय्यद यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करून शपथविधी पार पडला। त्यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची यादी जाहीर केली। देवळाली प्रवरा जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत निवडणूक म्हणजे काय, मोठी माणसे मतदान कसे करतात, प्रचार कसा करता, मतमोजणी कशी करतात, शाई का लावतात आणि एकूण प्रक्रिया कशी असते असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात। शाळेच्या आवारात निवडणूक कार्यक्रम राबवून निवडणूक प्रक्रियेची प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली। शालेय स्तरावर इयत्ता 2री ते 4थीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले। 22 विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली। 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने निवडणुकीत चुरस वाढली होती। प्रचारासाठी 5 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता। प्रत्येक वर्गात विधानसभेचे उमेदवार प्रचार करताना दिसत होते। प्रचारात शाळेसाठी करण्यात येणारी कामे, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय कसे घेणार, आपली बाजू समजावून सांगत होते। मीच योग्य उमेदवार असल्याचे पटवून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करीत होते। शाळेतील शिक्षकांनी मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी जय्यत तयारी केली। मतदान कक्ष उभारण्यात आले होते। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वनिता तणपुरे या शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली। मतदान अधिकारी म्हणून भारती पेरणे यांची तर मतदान व मतमोजणी कर्मचारी म्हणून लक्ष्मी आयटाळे, सुनीता मुरकुटे, मीनाक्षी तणपुरे, स्वाती पालवे, जकिया इनामदार, सुप्रिया आंबेकर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। शाळेतील 348 विद्यार्थ्यांपैकी 299 विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला। मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांग लावून दरवाजाजवळ एका विद्यार्थ्यास पोलीस बनवले आणि रांगेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले। मतदान केंद्राबाहेर उमेदवार मतदारांना हात जोडून अभिवादन करून मतदान करण्याचे आवाहन करत होते। मतदार यादीतील नावावर मतदान केल्याची नोंद करून डाव्या हातात शाई लावली जात होती। मतदार यादीतील नावावर मतदान केल्याची नोंद करून डाव्या हातात शाई लावली जात होती। मतदारांनी 22 उमेदवारांना बॅलेट पेपरवर मतदान करून मतपेटीत मतदान टाकले। एकूण 299 झाले होते, त्यापैकी 50 मते बाद झाली। 22 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाल्याने 12 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले। या निवडणुकीत उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे: आदिल सय्यद 24 मते, जयेश गोरे 21 मते, सात्विक कदम 23 मते, ओम चव्हाण 5 मते, वेदिका सूर्यवंशी 27 मते, गायत्री होले 4 मते, ज्ञानेश्वरी पेरणे 10 मते, आर्या घोरपडे 9 मते, सार्थक कासोळे 25 मते, जेबा शेख 10 मते, योगिता मोरे 8 मते, अवनी पंडित 8 मते, वैष्णवी पठारे 9 मते, अर्जुन पिसाळ 4 मते, श्रावणी भागवत 3 मते, अक्षदा कदम 3 मते, श्रेया गाडे 5 मते, समीक्षा शेटे 6 मते, साई वायफळकर 6 मते, मनस्वी मोरे 11 मते, साई मोरे 6 मते। 22 उमेदवारांना अशी मते पडली आहे। सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवाराची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचे ठरले। त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदी सार्थक कासोळे यांची निवड करण्यात आली। त्यांना 35 मते मिळाली होती। उपमुख्यमंत्रीपदी वेदिका सूर्यवंशी 27 मते, आदिल सय्यद 24 मते मिळाल्याने त्यांची निवड करण्यात आली। तर अभ्यास मंत्री सात्विक कदम 23 मते, स्वच्छता मंत्री जयेश गोरे, मनस्वी गोरे या दोघांना 22 मते, शिस्त मंत्री ज्ञानेश्वरी पेरणे, जेबा शेख या दोघांना 10 मते, क्रीडा मंत्री आर्या घोरपडे, वैष्णवी पठारे या दोघींना 9 मते, शालेय पोषण आहार मंत्री योगिता मोरे, अवनी पंडित या दोघींना 8 मते मिळाली। काही उमेदवारांना समान मते मिळाले असल्याने मंत्री व उपमंत्री अशी निवड करण्यात आली। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर मंत्रिमंडळाची यादी जाहीर होताच सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व गुलाल लावून आनंद साजरा केला। निवड झालेल्या मंत्र्यांचे पुष्पहार घालून विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे, प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख यांनी अभिनंदन केले। विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून शिक्षक शिवाजी जाधव, सुभाष अंगारखे, अर्जुन तुपे, हसन शेख यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले। न्यूज महाराष्ट्रासाठी अशोक मंडलिक,
राहुरी. गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे.